दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये सध्या गद्दार आणि गुंसे या दोन शब्दांवरून सामना रंगलाय। खरे गद्दार पक्ष सोडून गेलेले नव्हे तर उद्धव ठाकरेच आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। तर उद्धव ठाकरेंनी मनसे आता गुंसे म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना झाल्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय। पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुंसे, गुजरात नवनिर्माण सेना। एक भिकार संपादक इकडे राहतो। हा भगवा असा फडकवत आलो आम्ही असा आणि गेलो। इथे आम्ही ठाकरे आहोत, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणलं। ही लाचारी पत्करताय, हे ठाकरेंचं काम नाही। मनसेने मवियासह महायुती विरोधातही उमेदवार दिले असले तरी राज ठाकरेंच्या भाषणात टीकेचा रोख मुख्यत्वे ठाकरेंवरच असल्यामुळे मनसे ही गुंसे असून गुजरात नवनिर्माण सेना झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। शेवटीत खरा गद्दार उद्धव ठाकरेच असून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय। एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाची गद्दारी केली। एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये 3 मुलं असतात। पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिलं भांडण सुरू होतं। तो मुलगा म्हणतो जाऊ दे, मरू दे, आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ। म्हणून तो मुलगा आणि ती सूनबाई, ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात। तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं। तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो। तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे। कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे। ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम सासूचा आहे। म्हणजे जिथे जिथे उद्धव ठाकरे आहे, मशाल आहे, शिवसेना आहे, शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, तिकडे ए टीम, बी टीम, सी टीम, वाय टीम, डब्ल्यू टीम, झेड टीम सगळ्या टीम त्यांनी कामाला लावल्यात। आणि एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे। निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे, कधी इंजिन तिकडे। पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुंसे। नाही, गुंसे म्हणजे गुणांनी काय नाही, गुणाची मानवा, पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल, जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुंसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलेलंच आहे। दुसरीकडे सुपारीबाज म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली। विक्रोळीतल्या सभेत राज ठाकरेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केल्यानंतर राऊतांनी त्यावर उत्तर दिले। एक भिकार संपादक इकडे राहतो, त्यांना वाटतं तोंड त्यालाच दिलंय। इथे आम्ही ठाकरे आहोत, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणलं। त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत। ते शोलेमध्ये होतं ना, तुम 2 मारोगे हम 4 मारेंगे। यांना वाटतं आमच्याकडे तोंड नाही आहेत। आमचं जर तोंड सुटलं ना, त्यांना कल्पना आहे या गोष्टींची। संयम बाळगतो याचा अर्थ समजू नये। आणि पोपट, सुपारीबाज, ज्या देवेंद्र फडणवीसनं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, तो फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं जर राज ठाकरे म्हणत असतील तर मला तुमची लाज वाटते। आपण ठाकरे आहात ना, ही लाचारी पत्करताय, हे ठाकरेंचं काम नाही। मग आम्ही राऊत बरे। घाण करून टाकलं सगळं राजकारण। सकाळी उठायचं, यांना धरायचं, यांना काही कामधंदे नाही, सकाळी सकाळी जाऊन बसतात। प्रश्न कोण बोलल्याचा आणि काय बोलल्याचा माझा नाहीये, हे ज्याला दाखवतात त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या ज्या पिढ्या, जी लहान लहान मुलं आहेत, ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, त्यांना असं वाटतं हेच राजकारण। दिल्लीमध्ये अभिमानाने जातो, लोक म्हणतात बाळासाहेब ठाकरे का टायगर आहे, वाघ आहे। त्याच्यापेक्षा आम्हाला काय ओळख पाहिजे आणि काय संपत्ती पाहिजे? हीच आमची संपत्ती आहे, हीच आमची प्रॉपर्टी आहे। की लोक आजही आम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं ओळखतात। हा बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे। आमच्यावरती गद्दारीचा आणि बेईमानीचा शिक्का नाही। तुम्ही केली, आम्ही केली नाही, हे देश पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय।
राज ठाकरेंच्या भूमिकांवर मात्र विरोधकांनी सवाल केले आहेत. 2014च्या लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींसह भाजपला पाठिंबा दिला, पण भाजप विरोधात उमेदवार न देता युतीतल्या शिवसेने विरोधात उमेदवार दिले. 2019 मध्ये राज ठाकरेंनी मोदी आणि भाजप विरोधात सर्व पक्षांना एकत्रित होण्याचं आवाहन करत काँग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचार सभा घेतल्या. स्वतःचे उमेदवार दिले नाहीत. 2019च्या विधानसभेला युतीचं सरकार येईल हे ग्राह्य धरून मनसेला सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून मतदान करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. 2024ला राज ठाकरेंनी मोदींसाठी शिंदे भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. प्रचार सभाही घेतल्या. स्वतःचे उमेदवार दिले नाही. 2024च्या विधानसभेत राज ठाकरेंनी महायुती आणि मविया विरोधात 125 उमेदवार दिले आहेत. पण निकालानंतर आमच्या मदतीनं भाजपचं सरकार येऊन फडणवीस मुख्यमंत्री होतील असा दावा राज ठाकरेंचा आहे. मात्र प्रचारादरम्यान नाव न घेता ते सत्ताधाऱ्यांवरही टीका करत मनसेला बहुमत देण्याचं आवाहन करतायत. विदर्भातल्या प्रचारात मला सत्ता मिळाली तर लाडकी बहीण बंद करण्याचं राज ठाकरे म्हणाले होते. नंतर मात्र जर तिजोरीला पेलत असेल तर आपल्याला काही हरकत नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. शिंदे अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचं पक्षचिन्ह ढापल्याचा आरोप राज ठाकरे करत आहेत. यावरून पक्षफोडीमागे भाजप आहे का या विरोधकांच्या आरोपांवर राज ठाकरेंनी नकार दिलाय. शिवडी विधानसभेत भाजप शिंदेंनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल राज ठाकरेंनी आभार मानले. बाळा नांदगावकरांच्या इथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी बाळाला जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं तर हे आभार मला बऱ्याच मतदारसंघात मानता आले असते, पण जाऊ देत. वंदनीय बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना सोडून गेले होते आणि ते गेल्यानंतर त्यांची लायकी काय आहे ही वंदनीय बाळासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितली होती. राहिला प्रश्न ते काय म्हणाले. मला असं वाटतं की भाजपच्या सुपाऱ्या वाजवणाऱ्या लोकांवर मी प्रतिक्रिया द्यायची गरज नाही. मुंबईतल्या 36 पैकी 25 जागांवर मनसेने उमेदवार दिले आहेत. मनसेचे 11 उमेदवार शिंदेंच्या उमेदवाराविरोधात, 10 उमेदवार भाजप विरोधात, 2 अजित पवार गटाविरोधात तर 1 आठवलेंच्या उमेदवाराविरोधात उभे आहेत. मुंबईत भाजप लढत असलेल्या 7 जागांवर मनसेनं उमेदवार दिलेला नाही, ज्यात कुलाबा, मलबार हिल, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, मालाड पश्चिम, मुलुंड आणि सायनचा समावेश आहे. तर शिंदेंचे उमेदवार लढत असलेल्या 4 जागी मनसेचे उमेदवार नाहीत. यात अंधेरी पूर्व, धारावी, मुंबादेवी आणि भायखळ्याचा समावेश आहे. मुंबईतल्या 36 जागांवर महायुती आणि मवियातल्या लढती पाहिल्यास 36 पैकी सर्वाधिक म्हणजे 11 लढती शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. भाजप विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत 8, भाजप विरुद्ध काँग्रेस 8, भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी 2, शिंदेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेसचे 2, तर दोन्ही राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे, समाजवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशा प्रत्येकी एक लढती होत आहेत. या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो. बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा याला काही देणं घेणं नाही. आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू व्हायचे. माननीय बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा आणि ह्यांनी जी कृत्य केली आहेत ना त्या पण गोष्टी बघा. हे दोन्ही सुपारी घेतलेले लोक, सुपारीबाज लोक आहेत. ते मस्त राज ठाकरेंना अख्खा महाराष्ट्र ओळखतो चांगल्या पद्धतीनं. कशा सुपाऱ्या घेतल्या जातात, लावर येतो व्हिडिओ, टोल नाक्याचं आंदोलन, जे काय मधल्या काळात. आता लोकसभेला काय भूमिका होती तुमची? आता तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणतात, त्याच्याच अलायन्समध्ये उभे राहणार लोक, त्यांच्या विरोधात तुमचे उमेदवार उभे. नेमकी तुमची भूमिका काय? तुमची भूमिका या महाराष्ट्राला कळू द्या. ही भूमिकाच अजून जनतेला कळाली नाही. राज ठाकरेंनी लोकसभेमध्ये एक भूमिका घेतली होती की भारतीय जनता पार्टीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे त्यावेळेला नारायण राणेंच्या प्रचाराकरताही त्यांनी सभा घेतली. आता त्यांचा पक्ष विधानसभेमध्ये जागा लढवतोय आणि त्यामुळे ते त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या विचारांचा प्रचार करतायत. त्याच्या बाबतीत काही विरोधाभास आहे असं मला काही वाटत नाही.
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.